हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व ताईंचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि समाधानाचा जावो अशी महादेवचरणी प्रार्थना करते. चला तर मग सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. सकाळचा टायमिंग आहे. तर आज मी तुमच्यासोबत दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्हाला 2 पार्टमध्ये बघायला भेटणार आहे. कारण एक व्हिडिओ केला असता तर खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आपल्या दिवसभराचं रुटीनचा. तर चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर पहिले मी तुळशीला पाणी घालून घेतले आणि देवपूजा अचूक बाकी आहे, पण म्हटलं आधी तुळशीला पाणी वगैरे घालून घ्यावं. तर चला मग इथं टिफिनची तयारी चालली आहे. तर आज बनवणार आहे मी सोयाबीनची भाजी आणि त्यासाठी सोयाबीन मी इथं आधीच ना भिजू घातले होते गरम पाण्यात अर्धा तास. तर कांदा टोमॅटो चिरून घेतले मस्त, त्यांना थोडंसं परतून घेते. तर थोडेसे परतले की त्यातला थोडासा कच्चापणा जातो, मग भाजीला आहे ना चव छान येते, टेस्ट. तर मिक्सरमधून काढून घेतलं ते, त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली आणि इथं बघू शकता तुम्ही सोयाबीन वगैरे सगळं टाकलं आहे मी. तर रेसिपी मी काय तुमच्यासोबत शेअर केली नाही. जर तुम्ही म्हटलात तर मग नंतर कधीतरी मी बनवली तर मग परत तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून प्लीज सांगा. तर चला मग इथं माझी भाजी वगैरे टाकून झाली आहे आणि आत्ता चपात्या बनवायच्या राहिल्या आहेत. बाकीचं बरंचसं काम तसंच आहे आता. तर चला मग आता इथं पटपट आवरते मी. आता चपात्या वगैरे बनवून घेते. साईडला गॅसवर शाश्वतीला पाणी पण ठेवले आंघोळीला. तर त्याच्यानंतर मग त्यांना साहेबांसाठी थोडीशी कढी बनवायची होती, तर तीच इथं बनवते मी. भाजी तर बनवली, फक्त कढी बनवायची राहिली. तर कढई खूप तापली होती, गरम झाली होती, म्हणून मग मी गॅस बंद केला आहे. तर जिरे मोहरी चांगली तडतडली आहे. आता लसूण थोडासा ठेचून घेतला आहे आणि लाल मिरची टाकली मी. हिरवी मिरची नव्हती त्याच्यामुळे मग लाल मिरची पावडरच टाकली आणि लसूण वगैरे मस्त तडतडून दिला आणि मग फोडणी वगैरे टाकली, कढी टाकली. तर चला मग इथं आपली भाजी पण ऑलमोस्ट शिजत आली आहे. तर आपलं छान असं सोयाबीन झालं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान अशी तरी पण आली भाजीला आणि चवीला पण खूप छान झाली होती. तर चला इथं भाजी वगैरे शिजून झाली आणि आता लगेच चपात्या बनवून घेते. बाकीचं बऱ्याचचं काम अजून बाकी आहे आणि चपात्या पण करते. तर चला मग पटपट आवडते आता, कारण टिफिन पण द्यायचं आहे आणि थोडंसं उशीर होईल, त्याच्यामुळे देवपूजा मी मागं ठेवली. म्हटलं नंतर हे गेले की मग करता येईल देवपूजा, त्यांचा टिफिन वगैरे दिला तर देऊन नंतर मग. तर चला मग इथं चपात्या वगैरे आता पटपट करून घेते. आणि आज आहे शुक्रवार, तर आपल्याला देवपूजा पण चांगली करायची आहे, कारण आज कळसमधलं आपण जो देवीचा कळस ठेवला आहे देवाऱ्यावर, तर त्यातलं पाणी पण बदलायचं आहे. शुक्रवारी बदलत असते मी. तर म्हटलं आधी देवासाठी फुलं घेऊन यावी. तर इथं मी पाऊस बघा कंटिन्यू येतो आहे आमच्याकडं. तुमच्याकडं काय माहिती येतो आहे का नाही, पण आमच्याकडं तर कंटिन्यू चालू आहे पाऊस.
तर इथं मी फुलं वगैरे घेते सगळे तोडून. तर आधी म्हटलं पावसात फुलं आणावं तोडून, कारण थोडासा बंद झाला होता, पण लगेच अचानक लागली झिमझिम यायला. तर चला इथं मग थोडेसे बऱ्याचशा झाडांना आता पाऊस येतोय ना, तर मस्त फुलं येते, झाडं पण असे एकदम टवटवीत झाले. तर हे बघा निशिगंधाचं झाड आहे, किती छान फुलं आले त्याला. आणि हे गोकर्णीचं म्हणतात आमच्याकडं, म्हणजे निळ्या फुलाचं आहे ते, तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. आणि अशी प्लेट भरून फुलं निघली आहेत देवासाठी. शेवंतीचे पण आहेत, मोगऱ्याचे पण आहेत. बघा किती छान मोगऱ्याचे फुलं आहे, पण मला आहे ना जास्त फुलं आहे ना तोडू नाही वाटत, ते झाडाला छान वाटतात, पण काय करणार देवासाठी थोडेफार तोडावंच लागतात. तर थोडीफार मी फुलं घेऊन आले आणि आता छान अशी देवपूजा पण करून घेते. तर चला मग इथं देवपूजा वगैरे करून घेते आता. आणि आंब्याचे थोडेसे पानं पण आणले मी बाहेरून, आपल्या इथं आहे आंब्याचे झाडं. तर देवपूजा वगैरे झाली माझी. त्याच्यानंतर जो कळसाचा तांब्या होता ना, तो पण छान घासून काढला मस्त पितांबरीने. आणि आता जे आंब्याचे पानं आणले होते ना, तर ते त्यात मी ठेवते व्यवस्थित. आणि सुपारी आणि 1 रुपयाचा ठोकळा मी टाकला आहे खाली. हळदी कुंकू पण वाहिले आणि हे पानं मस्त त्याच्यात ठेवून देते. आणि 2-3 दिवस म्हणजे 4 दिवस तरी चांगले राहतात. आता पाऊस पण आहे आणि नारळ पण मी व्यवस्थित धुवून घेतला आहे कळसाचा. आणि हा कळस आहे ना फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच हलवायचा असतो. देवीचा वार आहे त्या दिवशीच फक्त त्याची पूजा करायची, म्हणजे पूजा तर दररोज करायची, फक्त पाणी 2च दिवसांनी बदलायचं असतं. त्याच्यामुळे मी ना त्याच म्हणजे जी देवीची वार असतात ना मंगळवार आणि शुक्रवार, त्याच दिवसाला बदलते. आणि इथं देवपूजा वगैरे झाली होती माझी छान. तर म्हटलं आता देवाला फुलं वाहून घ्यावी. तर महादेवाला मस्त पांढरं फुलं असतं आपलं ते वाहिलं. आणि बाकीच्या देवांना मग बाकीचीच राहिलेली सगळी फुलं वाहून घेतली. धूप अगरबत्ती वगैरे लावली, देवा पण लावलाय आणि छान अशी आपली देवपूजा पण झाली. त्याच्यानंतर लगेच कपडे वगैरे धुवून घेतले. आणि पाऊस येत होता, पण म्हटलं घरात एवढे ओले कपडे नको घालायला, म्हणून बाहेरच घातले. मी थोडीशी बुरबुर येत होती. आणि शाश्वती इथं मस्त तयार झाली होती. तिच्या पण आंघोळ घालून मस्त ड्रेस घालून दिला, कारण तिला तिच्या काकासोबत लग्नाला जायचं होतं. आज इथं जवळच लग्न होतं गावाकडचं, तर तिकडे जायचं होतं तिला. त्याच्यामुळे ती अशी मस्त तयार झाली होती. आणि कपडे पण झालते माझे धुईचे, तर आता फक्त वाळू घालायचे राहिलेत. तर चला मग पटपट वाळू घालते. आणि बाकीचे पण थोडेसे कपडे मी इथंच ग्रिलवर घातले, शाश्वतीच्या पॅन्ट वगैरे, बनेल आटर पॅन्ट वगैरे, कारण खूप पाऊस येतो आहे ना, नको म्हटलं सारखं काढून घाल करण्यापेक्षा मग अलीकडंच घातले मी ग्रिलवर. आणि त्याच्यानंतर मग किचन वाटा वगैरे आवरायचं राहिलं आहे, बरंचसं राहिलं आहे आता आवरायचं. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे एकच पार्ट भेटणार आहे बघायला, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं दाखवणार आहे मी. तर चला मग इथं बेडवर थोडासा राडा होता तो कपड्यांचा, तो पण आवरून घेतला आणि बेड पण व्यवस्थित केला. आणि लगेच बेड वगैरे हा बेड इथला झाडू घेते, त्याच्यानंतर छोट्या बेडमध्ये पण आवरून घ्यायचे. तर चला मग आता इकडलं पण आवरून घेते. म्हटलं थोडेसे पडदे करून घ्यावे, कारण थोडीशी बाहेरचं मोकळी हवा पण घरात यायला पाहिजे. आणि बेड वगैरे आवरून घेतलं, लगेच झाडून वगैरे घेऊन लगेच फरची वगैरे पुसायला घेतली मी. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत